माझी रिस्टारची जर्नी कशी स्टार्ट झाली. तर सगळ्यात पहिले मी आहे ना लॉकडाऊनचा काळ होता नुकताच. लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे मला हे म्हटले की तू घरी बसून काय करते, व्हिडिओ बनव. तर म्हटलं व्हिडिओ मला काय येतं तेव्हा, म्हणजे मी असं सांगेल की मला सगळ्यात मोठा पाठिंबा इथून मिळाला. त्यानंतर मग माझे घरचे वगैरे सगळे झाले असं नका बघू माझ्याकडे, पण त्यांनी सुरुवात करून दिली. तर सुरुवातीला मला बोलले तू व्हिडिओ बनव. म्हटलं मला काही व्हिडिओ वगैरे येत नाही. तर ते बोलले पूनमच्या मोबाईलमध्ये बनव, माझी दुसरी 3 नंबरची बहीण ना तिच्या मोबाईलमध्ये. मग मी थोडे दिवस तिच्या मोबाईलमध्ये ट्राय केलं आणि माझे व्हिडिओ आहेत ना म्हणजे चांगले जरी नाही आले ना तरी हे मला बोलायचे की हा चांगला आलाय बरं का व्हिडिओ, छान आलाय, भारी आलाय. आणि म्हणजे कसं असतं माहिती का, एखादी गोष्ट आपल्याला जरी खराब असेल, आपल्याला जर आपला माणूस जर म्हणलं ती चांगली आहे तर तेव्हा आपल्याला सपोर्ट भेटतो, प्रोत्साहन भेटतं. तसं मग मला वाटायचं, मला माहिती असायचं चांगला नाही व्हिडिओ, पण हा बोलायचं की हा चांगला व्हिडिओ आहे, त्यामुळे मला वाटायचं की हा ठीक आहे चांगला आलाय, मग आपण करू शकतो. तर आम्ही मग तशीच मी सुरुवात केली व्हिडिओज बनवायला. हळूहळू सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ तो होता, अकेली है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए. तर व्हिडिओ मी टाकेल, लय बकवास स्टार्टिंग तिथून सुरुवात झाली माझी. त्यानंतर मी कंटिन्युटी ठेवली आणि कंटिन्युटीच्या नंतर मी एक व्हिडिओ केला असा म्हणजे ओन व्हॉईसमध्ये की मुलांना जर तुम्हाला बायकोची कटकट सहन होत नाही, किरकिरी सहन होत नाही, तर मग तुम्ही मुकी बायको का नाही करत बरं, मुकीच बायको करायची ना, कशाला बोलकी बायको करायची. असा मी व्हिडिओ बनवला होता आणि तो तेव्हा माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ मिलियन प्लस गेला. त्याच नंतर 9-9.5 हजार फॉलोअर झाले आणि एक व्हिडिओ बाकी होता. सॉरी व्हिडिओ नाही, 10,000ला एकदम 1,000 कमी होते. तर तो मी तळेगावच्या मंदिरात तिथे एक व्हिडिओ बनवला. हा, मी तुझी रखू माई तू माझा विटुराया. तर हा तुम्ही शूट केलं, तसं माझं कॅमेरामन हेच आहेत, कंटिन्यू हे शूट करतात. तर त्या व्हिडिओनी मला अजून जास्त म्हणजे तो व्हिडिओ पोस्ट केला की म्हणजे 10K कम्प्लीट झाले आणि एक 3 मिलियन प्लस व्हिडिओ तो गेला. तो व्हायरल झाला. ते 2 झाले. त्यानंतर थर्ड वाला जो मेन आम्ही तुम्हाला सगळ्याला माहिती असेल माहित नाही म्हणजे आतापर्यंत मी सगळीकडे बोलत आलेली आहे, माझा उखाणा. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि माझी मैत्रीण पण कधी कधी माझी शूट करायचे. कोमल नाव आहे तिचं, तर ती ब्लॉग बघत असते ना मी मग तिच्या मैत्रिणीला वाटतं तुझं नाव नाही घेतलं, तर तिचं नाव आहे. ती माझी शूट करत होती तेव्हा. तर मी माझ्या दौंडला मामाच्या इथून तिच्या घरी जायचे, ती व्हिडिओ शूट करायची. तिला म्हटलं कोमल माझा असा एक व्हिडिओ शूट कर, उखाणा घ्यायचा आहे मला. पण मी उखाणा घेतला, तो पोस्ट केल्यानंतर माझे घरचे म्हटले की काय तो सारखा तेच उखाणा. पण जरी घरच्यांसाठी तोच होता पण बाकीच्यांसाठी नवीन होता ना. तर त्या उखाण्याने म्हणजे मला ना मी यांना सारखी म्हणायचे नाही मी यांना आधी सारखी म्हणायचे की म्हणजे एकतरी व्हिडिओ असं व्हायरल झाला पाहिजे, त्याची न्यूज आली पाहिजे. आणि मी दमले होते अक्षरशः, त्या व्हिडिओची न्यूज आली. मला ते पण फॉलोअर्सनी पाठवली माझ्या. मला मेसेज केला इन्स्टाला की ताई तुझा उखाणा व्हायरल झाला आहे. मी इतकी खुश झाले. तो व्हिडिओ माझा 5 मिलियन गेला होता तेव्हा. 5 मिलियन सुद्धा खूप मोठे आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे फेमस भेटू शकतो, आपण होऊ शकतो. तर 5 मिलियन गेला आणि त्याचा नेमका एक न्यूज आली आणि ती न्यूज मी बघितली. त्यानंतर माझ्या अख्ख्या जिरेगावमध्ये दौंडमध्ये म्हणजे A to Z सगळ्यांना मी माहिती झाले की मी उखाणाच असं होता, दौंड तालुक्यात जिरेगाव माझे गाव. त्यामुळे मला असे 3-4 कार्यक्रम आहेत जे शो किंवा जे काय असेल ना, शो म्हणण्यापेक्षा ओपनिंग वगैरे, ते डायरेक्ट लोक घरी आले. ते फक्त एवढंच की दौंड तालुक्यात जिरेगाव हे गाव आहे, आपल्याला त्या गावात जायचं आणि ही तिथे राहते. तर मी जिरेगावला कधी राहिले नाही. मी थोडे म्हणजे मोजके दिवस कधीतरी सुट्टीला वगैरे जाते अजून पण. लोक तिथपर्यंत गेले म्हणजे माझ्या गावातल्या सगळ्या लोकांना म्हणजे त्यांच्या पाहुण्यांचे त्यांचे कॉल यायचे की अरे ही तुमच्या गावची आहे का असं. आणि मग एक मी नेमकी भुलेश्वरला शूट करायला गेली होती आणि मला ना एक मम्मीचा फोन आला की अगं कोणीतरी आलेलं आहे, त्यांना कार्यक्रमाला बोलवायचे तुला. मी म्हटलं ठीक आहे, त्यांना असं चार्जेस सांग माझे. आणि नाही, नामकरण सोहळा होता. तर असं चार्जेस आहे सांगून टाक. मग त्यांनी लोणांचा कार्यक्रम होता तो माझा. आणि त्यानंतर त्यांनी तिथं मम्मीच्या हातात ॲडव्हान्स दिला. म्हटले की ताई असं कार्यक्रम आहे, तुम्ही या,
ॲडव्हान्स दिलेला आहे आम्ही ते उखाणा बघून तुमचं घर शोधत आलो. मला इतकं भारी वाटलं की आपल्याला ज्या उखाण्याने ओळख दिली, म्हणून मी ना जिकडे पण जाईल ना तो उखाणा घेतच असते, कारण माझी पहिली ओळख त्याने मला दिलेली आणि तिथून पुढे माझा खरा प्रवास चालू झाला. आणि मला इतकं छान सपोर्ट केलं इंस्टाग्रामने किंवा सोशल मीडियाने, तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे मला वाटतं 1 ते 1.5 वर्षामध्येच मिलियन्स फॉलोअर झाले. मिलियन्स होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे माझे व्हिडिओज तुम्ही बघत असाल, वल्गर काही नसते त्याच्यामध्ये. जे पण आहे मी पहिल्यापासून साडी घालून आले आणि एक काय म्हणतात ना, छोट्याशा गावातून जी पण कोणी मुलगी प्रयत्न करत असते वरती येण्याचा, तिला तुम्ही एवढं सगळं भरभरून प्रेम दिलं, सपोर्ट केलात, तर खूप भारी वाटते. आणि माझे मेन म्हणजे सपोर्टिव्ह माणूस माझा इथे जिथून सुरुवात झाली. तर सपोर्ट जरी माझा असेल ना तरी पण मेहनत तुझीच आहे. असं पाहिजे. बरोबर आहे, कारण मी पण तेवढीच मेहनत घेतलेली. जर मी त्यांचा जरी सपोर्ट असताना मी म्हटलं असतं मला नाही करायचं आहे, तर मी तिथेच स्टॉप झाली असते, मी तिथेच थांबली असते. आणि अजून पण म्हणजे चांगलं प्रेम दिलं सगळं इंस्टाग्राम यूट्यूबरनी. पण फक्त आहे ना, आता लग्न झाल्यापासून मला फेसबुकला जरा कमेंट्स येतात, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. मला लोक म्हणजे रील पण पाठवतात की ते कमेंट्स असे येतात आहेत, तुम्ही का व्हिडिओ टाकता. म्हणजे जवळचे जरी असतील ना ते पण सांगतात की अरे लोक लईच खराब बोलतात. मी म्हणते ते त्यांची लायकी दाखवून देतात कमेंट्समध्ये, जे खराब कमेंट करतात. पण ते 100मध्ये जर का मला 5 कमेंट खराब आल्या, तर मी एवढ्या 95 चांगल्या जे येतात त्यांच्याकडे दुर्लक्ष का करू. त्याच्यामुळे मी त्या 5 कमेंट्सकडे, निगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करते. आणि जे माझे चांगले फॅन लोक आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांच्या कमेंट्सने मी प्रेरित होऊन अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मी त्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करते. आणि असा माझा आता प्रवास चालू आहे छानपैकी.